us, then let's turn to the book of 2 Timothy. दुसरे तिमोथीकरास पत्र याच्याकडे आज आपण वळणार आहोत. And we've been looking at this book ever since I was here in Miraj and Belgaum. आणि मिरजेमध्ये बेळगावमध्ये जो आहे मी त्यापासून या पुस्तकाचा अभ्यास आम्ही करत आहोत. And for me, this has been very enriching to go through the book of 2 Timothy, to study it and to read it. The book of 2 Timothy is written at a time when Paul is going to be beheaded. आणि मी पाहतो की पौलाला या ठिकाणी धरून देण्यात आलं होतं, त्याच्या आधी त्याने हे पुस्तक लिहिलेलं आम्ही पाहतो. And so this is a time when Paul knows he is going to leave this world. आणि पौलाला देखील माहित होतं की आता हे मला जग सोडून जावं लागणार आहे. Paul has been in prison before. याच्या आधी देखील पौल बंदीशाळेमध्ये होता. And in those times, he has written different epistles like Philemon. He has written Colossians. So these prison epistles, he mentions about the hope of being liberated from the prison. आणि वेगवेगळ्या समयी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, वेगवेगळ्या मंडळींना लिहिलेली आहेत. पण फिलोमेन यांना देखील पत्र लिहित असताना कशी सुटका केली जाईल याविषयी देखील त्याने नमूद केलेलं आहे. But here there is no hope of his escape or his release from prison, but his only hope is to go to be with the Lord Jesus Christ forever. परंतु या ठिकाणी सुटकेची आशा या ठिकाणी दिसत नाही. तर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आता मी सदा सर्व काळ राहण्यासाठी जाणार आहे, माझा शेवट आहे असं तो या ठिकाणी विचार करतो. And we know that a dying man always speaks the truth. आणि जेव्हा मरणारी व्यक्ती असते ती कधी देखील मरायच्या आधी सत्य बोलत असते. So we should listen to those most important things of a dying man. आणि जे विशेष असं मरणारा जो माणूस आहे, आता मरणाच्या काठी टेकलेला आहे, तो मनुष्य काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष पुरवणे हे फार महत्वाचं आहे. And this is not an ordinary man. This is a man who has traveled the entire then known world. आणि आम्ही पाहतो की ही काय व्यक्ती पौल म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती अशी नाही. त्या काळात संपूर्ण जग जणू काय फिरलेला असा तो माणूस आहे. He has visited and preached the gospel in different languages, in different cultures. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या भाषेमध्ये, त्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्याने देवाचं वचन सांगितलेलं आहे. He's preached in Jerusalem, he's preached in Galatians, he's preached in Ephesus, and he's now dying in Rome. आणि आम्ही पाहतो की इपिस्करास, गलतीकरास आणि कलशेकरास त्याने लिहिलेलं आहे. आणि रोम या ठिकाणी आता तो आहे आणि तो मरणाच्या कंठास टेकलेला आहे. And Rome was then like the America of now that we have now. आता जसं कसं आम्हाला वाटतं की अमेरिका सगळ्यात भारी आहे, तसं त्या काळामध्ये रोम हे जे शहर आहे, He is sitting now in prison in a dungeon. परंतु आता आम्ही पाहतो की त्या बंदीशाळेमध्ये तो बसलेला आहे. And we saw, I explained how the condition of the dungeon was. The sewage of the city comes into that dungeon, and there's only one hole over there, and Luke is above on that hole, and Paul is down in the dungeon, and he's telling the words to Luke, who's writing all that Paul is saying. आणि बंदीशाळेमध्ये जी त्याला खोली दिलेली आहे ती किती घाण आहे, किती अंधार आहे, किती काय काय गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. And in 2 Timothy chapter 1, we see Paul is trying to encourage Timothy, bring to remembrance his faith of his grandmother, his mother, and how he came to the Lord. आणि या दुसरे तिमोथेला पत्र लिहित असताना तिमोथेला हे स्मरण करून देत आहे की त्याची आजी जे काही त्याने प्रभूची शिकवण शिकवलेली आहे, जो विश्वास आहे, तो विश्वास स्मरण करून त्याला बळकट करण्याचा या ठिकाणी पौल प्रयत्न करत आहे. That's why in chapter 1 verse 6 it says, "Therefore I remind you to keep ablaze the gift of God that is in you through the laying on of my hands." वचनामध्ये तो म्हणतो की ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. So that faith has to be renewed. आम्ही पाहतो की विश्वासाचं नवीनीकरण झालं पाहिजे. Now we don't know in the last 10 months or 11 months, however, since this lockdown has happened, if our faith has increased or it has decreased. या 10 महिन्यामध्ये आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या विश्वासामध्ये वाढ झालेली आहे काय कमी झालेली आहे, त्या विश्वासाचं नवीकरण झालेलं आहे हे आपण पाहिलं पाहिजे.
So Paul is trying to renew that faith that was in Timothy. आणि तिमोथेचा जो विश्वास होता त्या विश्वासाची त्याला आठवण करून नवीनीकरण करण्याची त्याला आठवण करून देत आहे. I remember a time when I felt called to the ministry and I quit my job. I was studying in Kerala. I was here in Miraj for a few days. आणि मी माझी जी नोकरी होती ती नोकरी सोडून केरळामध्ये जाऊन पवित्र शास्त्र अभ्यास Mission to preach the word. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनमध्ये देखील एके दिवशी बंधूंना देवाचं वचन सांगण्यासाठी आम्ही बोलवलं होतं. And I felt very encouraged that Uncle Paul is calling me to preach. Who am I? I am some ordinary fellow, a young fellow. आणि त्याला फार चांगलं वाटलं होतं की अंकल मला त्या ठिकाणी वचन सांगण्यासाठी बोलवत आहेत. मी तर त्यांच्या समोर एक लहान अशी व्यक्ती आहे. And in that way, an elder person is encouraging happening here. Paul, an older man, is encouraging this young man. Come on, you go and preach the word. अशाच प्रकारे आम्ही पाहतो की ह्या तिमोथेला जो वरिष्ठ असा या ठिकाणी पौल अनुभवी माणूस आहे तो तिमोथेला म्हणत आहे उठ बाबा आठवण कर तुझा विश्वास तुझी आजी या सर्व गोष्टी आठवण करून तू बळकट हो. In chapter 2 of 2 Timothy, Paul is एक त्याला बजावून सांगत आहे की ही जी सुवार्ता आहे की देवाचं जे वचन आहे त्याच्यावर काही परिणाम होऊ नये याची विषयी त्याला वॉर्निंग देत आहे. And these are things we saw last time. I told you about terrible sins that can destroy the ministry. आणि आम्ही पाहतो की गेल्या वेळेस आम्ही पाहिलेलो आहोत की ही जी काही पाप अशी आहेत ती पाप जी काही सेवा आहे ती सेवा नष्ट करणारी अशी आहेत. That's why in chapter 2 verse 22 it says, flee from youthful passions and pursue righteousness, faith, love and peace along with those who call on the Lord from a pure heart. 2:22 मध्ये असं लिहिलेलं आहे तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्या बरोबर नीतिमत्व विश्वास प्रीती शांती ह्यास पाठीस लाग. So in every believer's life also we have to flee from sexual sins or sins that will damage your life and testimony. आणि आम्ही पाहतो की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये देखील आमचं जीवन हे बाद होणे याच्यासाठी जी काही पाप आहेत वासनांचे या वासनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. And we know and we probably have heard of many evangelists, pastors who have destroyed their ministry because of some sin in their life. आणि आम्ही पाहतो की वेगवेगळे उपदेशक वेगवेगळे पाळक लोक वेगवेगळे मोठे बोलणारे सेवक लोक यांनी देखील आपली जी साक्ष आहे या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये या घसरणाऱ्या असल्या कारणाने त्यांनी आपली साक्ष गमावलेली आहे. But it is also for our own testimony. We should not fall into sins that is also destroys our own testimony. आणि आपल्या साक्षीमध्ये देखील आपली साक्ष ही बाद होणे किंवा नष्ट होणे आम्ही प्रभूपासून दूर जाऊ नये म्हणून ह्या गोष्टीपासून आपण जपलं पाहिजे. So we have to be very careful that we are not falling into temptations, into sins, into things that even this world looks down and condemns. आणि आम्ही पाहतो की या जगामध्ये आपण जगत असताना या ज्या काही मोह आहेत ज्या काही आकर्षक गोष्टी आहेत याच्यात आपण घसरून जाऊ नये याची आपण दक्षता बाळगली पाहिजे. Then in 2 Timothy chapter 3, Paul warns Timothy about difficulties, about problems that he has to face. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की पौल तिमोथेला ह्या गोष्टीबद्दल त्याला वॉर्निंग देत आहे की जी काही अडचण येणार आहेत जी काही संकट येणार आहेत या परिस्थितीविषयी तो या ठिकाणी सांगत आहे. And he tells that if you want to be a good Christian, you will have difficulties. आणि जर तुला चांगलं ख्रिस्ती जर बनायचं असेल तर तुझ्या जीवनामध्ये हे संकट हे येणारच. And we know that in James, the book of James chapter 1, there James also tells that you will have difficulties and you have to rejoice when you have difficulties. आणि याकोबाच्या पहिल्या पत्रामध्ये देखील सांगितलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये संकट येणार
परंतु त्या संकटामध्ये देखील आपण आनंद केला पाहिजे. And we know that these difficulties are for our testing of our faith. आणि ही जी संकट आहेत ती आपला जो विश्वास आहे त्या विश्वासाची परीक्षा करण्यासाठी आहे. We should not react in a way where we will ruin our testimony when we are in difficulties. आणि जेव्हा आपण संकटात असतो त्यावेळेस आपली जी साक्ष आहे या संकटामुळे आपण आपली साक्ष बिघडून टाकू नये. Because there are two ways of reacting when difficulties come. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात त्यावेळेस दोन प्रकारे आपण प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. We can act according to our flesh, we can get angry, we can say things that we shouldn't be saying. आणि आम्ही देहमांसासारखं वागू शकतो, आपल्या शरीराने राग येतो वगैरे असं देखील आपण प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. But that is where we have to remember the fruit of the Spirit in Galatians chapter 5 verse 22 onwards 18 to गलाती 22. 5 आणि 22 मध्ये जी आत्म्याची जी फळं आहे त्याचं आपण स्मरण ठेवून त्याची आपण आठवण ठेवून ती आपण धारण करावी अशा प्रकारचं वागणं आपलं असावं. It is difficult, but we really have to depend upon the Word of God and the Spirit of God in these difficult times. आणि ही अवघड अशी गोष्ट आहे, परंतु देवाचं जे वचन आहे, देवाचा जो आत्मा आहे त्याच्यावर आपण संपूर्णपणे अवलंबून असलं पाहिजे. And Paul reminds Timothy that God will save you from all those difficulties. आणि पौल या ठिकाणी तिमोथेला हे स्मरण करून देऊ इच्छित आहे की या सर्व संकटापासून तुझा बचाव होईल. That's why it says in chapter 3 verse 11, along with persecutions and sufferings that come to me in Antioch, Iconium and Lystra, what persecutions I endured, yet the Lord rescued me from them all. 3:11 मध्ये तो असं म्हणत आहे, काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस, त्या सर्वातून प्रभूने मला सोडविले. Now Paul is in the prison, he is going to die. He remembers, शाळेमध्ये आता तो मरणास टेकलेला आहे. he remembers how God saved him in very difficult situations. आणि जेव्हा मी संकटात होतो, जेव्हा मी माझ्या कठीण प्रसंगामध्ये येतो तेव्हा देवाने माझा कसा बचाव केलेला आहे त्याची तो आठवण करून देत आहे. If you are going through difficulties, have patience. आणि जर तुम्ही संकटामधून जात आहात तर धीर धरा. God will save you and rescue you from these difficult situations. आणि या संकटापासून, या संकटाच्या समयापासून देव तुमचा नक्कीच बचाव करेल. Now in chapter 4, Paul is trying to tell Timothy the most important thing. आणि 4थ्या अध्यायामध्ये पौल तिमोथेला महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छित आहे. Yeah, it's good to have a legacy, remember the faith of your grandparents and all that, and that is good. जे आमचे वाडवडिलांचे जे लोक आहेत, ज्यांचा विश्वास त्याविषयी असणे, या सर्व गोष्टी ठीक आहेत. It's good to be warned about sins and stay away from sin. आणि पापापासून, पाप काय आहे आणि पापापासून जागृत राहणे, पापापासून दूर राहणे याविषयी सांगणं देखील चांगलं आहे. The difficult times, persecutions, problems, these are also good that we need to know and be aware of it. कठीण प्रसंग, छळ, त्रास या सर्व गोष्टी ह्या हे देखील ठीक आहे. But the question really arises, what is the meaning of life? What are we doing? Why are we Christians? का बरं आपण ख्रिस्ती आहोत? का बरं आपणाला ख्रिस्ती जीवन जगायचं आहे? आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे बरं? What are we in this world for? आणि या जगामध्ये आपण कशासाठी आहोत? Why has God saved us? देवाने आमचं तारण कशासाठी केलेलं आहे? Why has God chosen us? देवाने आमची निवड का केलेली आहे? What is the purpose of my living? माझ्या जगण्याचा अर्थ काय? That is where Paul is trying to come to in chapter 4. म्हणून या ठिकाणी पौल तिमोथेला जे पत्र लिहितो 4थ्या अध्यायामध्ये हेच सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे. And let us read verses chapter 4, 2 Timothy chapter 4, and we'll read from 1 to 8. 1 ते 8 वचन वाचूया. देवा समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंताचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निश्चित सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्याकडे वळतील अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस, दुःखे सोस,
स्वार्थिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुहूर्त ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. This last song, Brother Prakash sang, we sang this song, number 346. 346 गीत नंबर प्रकाशने जिथे सांगितलं ते गीत आपण गायलो. In that says, यीशु नाम को अपना कहना, जैसे कांटों की राहों पे चलना, और सच्चे मसीह बनना, संग क्रूस पर उसके मरना. दुसऱ्या कडव्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तर जे आपण येतो हे घेत असताना आपली कसरत ही काट्यावरची कसरत आहे. आणि खरं खरं आपण ख्रिस्ती जीवन जगलं पाहिजे, आणि खरं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी जो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो क्रूस काम आहे तो आपण वाहून नेला पाहिजे. So the purpose of our life is to carry the cross and to die. आणि आपल्या जीवनाचा उद्देश आणि अर्थ काय बरं? प्रभू येशू ख्रिस्ताचा जो क्रूस काम आहे तो आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जाणे. The purpose of my life is not to become rich, माझ्या जीवनाचा उद्देश श्रीमंत होणे नाही, not to become famous, मी प्रसिद्ध व्यक्ती व्हावी असं नाही, not to enjoy life in pleasure. आणि जीवनामध्ये सौख्य जे आहे त्याचा आनंद घेणे नव्हे. The purpose of my life is to carry the cross and follow Jesus. माझ्या जीवनाचा उद्देश हाच आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ खाऊन त्याला अनुसरण. And it is a difficult life. आणि हे अवघड असं जीवन आहे. If you are thinking of becoming famous, जर तुम्ही विचार करत असाल की मी एक विशेष प्रसिद्ध अशी व्यक्ती व्हावी, become rich, मी श्रीमंत असा बनावा, you are missing a mark of life. तर तुम्ही जीवनाचं जे चिन्ह आहे, जीवनाला जे विसरत आहात. Our Christian life is going to be full of difficulties. आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे ते संपूर्ण समस्यांनी, संकटांनी, वेगवेगळ्या गोष्टींच्या आव्हानांनी भरलेलं असं आहे. Are you ready to die for the name of the Lord Jesus Christ today? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामासाठी तुम्ही मरण्यास तयार आहात काय? Carrying the cross means you are heading towards death. आणि स्तंभ वाहून नेणे म्हणजे प्रभूसाठी आपण मरण्यास तयार आहोत काय? If you are, then you will have difficulties. आणि जर तुम्ही आहात तर आपणाला कष्ट सहन करावं लागणार आहे. But know this, that when you are carrying the cross and following Jesus, then you are also enjoying life in the sense that you have peace in your heart. परंतु जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस काम वाहून नेत आहोत आणि त्याला अनुसरत आहोत, जरी आपल्या जीवनामध्ये संकट, छळ, त्रास, वेगवेगळ्या समस्या आली, तो आनंद आणि शांती आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. And there is hope in this life. आणि आपल्या जीवनामध्ये आशा आहे. So do we have that hope? आणि ही आशा प्रिय बंधू भगिनींनो आपल्या जीवनामध्ये आहे काय? Do we have that peace in our life? आपल्या जीवनामध्ये ही शांती आहे का? Because we know that our work is not going to give us peace. आपलं जे काम आहे ते आपल्याला काही शांती देणार नाही. Our money is not going to give us peace. आपला पैसा देखील काय आपल्याला शांती देणार नाही. Even if I become famous, I'm not going to get peace. माझी प्रसिद्धी मला काय शांती देणार नाही. What is going to give me satisfaction in this life? माझ्या जीवनामध्ये काय बरं मला समाधान प्राप्त करून देणार आहे? It is only when I am following the Lord Jesus Christ with the cross behind on me. हे कधी बरं काय बरं समाधान होईल? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस काम मी घेऊन त्याला अनुसरेन तेव्हाच. And that is what Paul is doing in his life. आणि हे पौल आपल्या जीवनामध्ये करत आहे. He has lived this life. He has carried the cross all these years since he became a believer in the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो विश्वासणारा झाला त्यापासून हा प्रभूचा जो तो क्रूस काम आहे तो त्याच्या जीवनामध्ये पौल वाहून नेत आहे.
And now he has come to the point that he has to die for the sake of the Lord Jesus Christ. आणि अशा परिस्थितीमध्ये तो असा आलेला आहे की आता प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी मेलो पाहिजे. But when you read this letter, you will not see that Paul is hopeless. आणि या ठिकाणी या पत्रामध्ये जेव्हा तिमोथेला लिहितो त्यावेळेस पाऊलाकडे आपल्याला असं दिसत नाही की तो आशाहीन झालेला आहे आता. Yes, there is sadness, खचितच दुःख आहे, there are problems, समस्या देखील आहेत, but there is hope. परंतु आशा आहे. And what is that hope? आणि ती आशा कोणती आहे बरं? And that is in the first verse only. He says, I solemnly charge you before God and Christ, who is going to judge the living and the dead. पहिल्याच ह्याच्यात Four verse 1, chapter 4. verse देवा समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंताचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की सुरुवातीसच या ठिकाणी सांगण्याआधीच तो हे सांगत आहे. God is my judge. देव हा माझा न्यायाधीश आहे. We cannot take judgment into our own hands. आणि न्याय करणे किंवा न्याय तो आपल्या हातात आपल्याला घेता येत नाही. Paul has been wronged. He's been thrown into jail. He shouldn't be in jail. आणि पौल या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याला बंदी शाळेमध्ये घातलेला आहे. त्याला बंदी शाळेमध्ये घालण्यासारखं त्याच्याकडे काय नव्हतं. तो त्या बंदी शाळेमध्ये जायला नाही पाहिजे होता. He has been wronged, terribly wronged. आणि हे त्याच्या बाबतीत हे चुकीचं असं झालेलं आहे. But what he's saying, my judge is the Lord Jesus Christ. परंतु तो काय म्हणतो, माझा न्यायाधीश प्रभू येशू ख्रिस्त आहे. And he's waiting for his appearing. आणि तो त्याच्या समक्ष पाहण्याची वाट पाहत आहे. Let us also in our life, the wrongs that has been done to us, let us wait on the judgment of God. आणि आपल्या जीवनामध्ये जे काही चुकीचं आपल्या बाबतीत घडलेलं आहे आणि त्याचा खरा न्याय मिळण्यासाठी आपण त्याच्या समक्ष येण्याकडे पाहूया. The hope that Paul has is the kingdom of God. आणि मी पाहतो की पौलाची या ठिकाणी आशा काय आहे बरं, की देवाचं राज्य. See in chapter 4 verse 18, the Lord will rescue me from every evil work and will bring me safely into his heavenly kingdom. या ठिकाणी 8व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, तो म्हटलेला आहे की आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. Paul's head is about to be chopped off. या ठिकाणी आम्ही पाहतो की पावलाचं जे आता जे मुंडका आहे ते आता छाटून काढणार आहे. But he is having hope that he will enter into God's kingdom. परंतु त्याची आशा आहे की मी देवाच्या राज्यामध्ये आता प्रवेश करणार आहे. He will escape from all the sufferings of this world. या जगाच्या सर्व दुःख सहनापासून त्याचा आता बचाव होणार आहे. And he will enter into sweet fellowship, eternal fellowship with the Lord Jesus आणि Christ. सार्वकालिक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आता तो प्रवेश करणार आहे. That was the driving force behind Paul's ministry. आणि ह्या पावलाच्या सेवेमध्ये या सेवेचा जो मागचा जो त्याला बळकट देणारा जी शक्ती आहे ती म्हणजे हीच आहे. And he had hope that he will receive a crown. आणि त्याची आशा आहे की मला जो मुकुट आहे तो मला मिळणार आहे. In verse 8 it says, there is reserved for me in future the crown of righteousness which the Lord the righteous judge will give me on that day. आणि माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. The Lord Jesus Christ is a judge. प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायाधीश आहे. And he will do the right judgment. आणि तो योग्य तो न्याय करेल. And Paul in his last days, he knows that he's done a good thing and he's going to receive a crown. आणि पौलाला माहित होतं मी चांगलं केलेलं आहे आणि मला मुकुट मिळाल्याशिवाय राहणार नाही. Question for us is, how many of us are awaiting crowns? आणि प्रश्न आज आपल्या समोर आहे, आपण कोणत्या मुकुटाची वाट पाहत आहोत? Are you waiting really for a crown? तुम्ही मुकुटाची वाट पाहत आहात का खरोखर? Do you believe that you serve the Lord faithfully and you are going to receive a crown? तुम्ही खरोखर त्याची विश्वासाने सेवा करता, त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्हाला मुकुट मिळणार आहे याविषयी विश्वास ठेवता काय? If you feel that there is something still wrong in your life, there is still time to confess sins and to get right with the Lord. अजून देखील जरी आपल्याला वाटत असेल की माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, चूक आहे, तर त्या चुकीची दोषीची क्षमा मागून त्याच्याकडे येण्यासाठी मुकुट मिळवण्यासाठी आपण पात्र असे आहोत.
Now, when we say that, when Paul is talking about for I'm already being poured out as a drink offering, and the time of my departure is close. या ठिकाणी तो असं म्हणतो की आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्याला प्रिय आहे आणि माझं जाणं आता लवकर आलेलं आहे. तो होईल तितके माझे लवकर ये. Did you read verse 6? There's a it's called a drink offering over there, verse 6. या ठिकाणी म्हटलेलं आहे की माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. Arpan. Okay, the Yeah. arpan is there, but in English it is called the drink offering. या ठिकाणी मराठीमध्ये नाही आहे, फक्त अर्पण आहे, परंतु पिण्याचं अर्पण होणार आहे. अर्पण. Yeah. Okay. Now, I just looked at this different offerings in the Old Testament. जुन्या करारामध्ये वेगवेगळे अर्पण आहेत. Let's quickly just go to Numbers chapter 15. गणना याच्या 15व्या अध्यायाकडे आपण वळूया. And Uncle Paul also was talking about the offerings this morning. आणि सकाळी आपण या अर्पणाविषयी पाहत होतो. But Numbers chapter 15 verses 1 to 5. Let us read. गणना 1:15-1-5 पहा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी तुम्हाला तुमच्या वस्तीपासून देऊ केलेल्या देशाला तुम्ही जाऊन पोचाल आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गोरे ढोरे आणि शेरडे मेंढरे यांचे परमेश्वरा प्रित्यर्थ हवन कराल. मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्यास किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमिलेल्या सणातला जो यज्ञ असो. यज्ञ करणाऱ्याने परमेश्वरा प्रित्यर्थ प्रत्येक कोकरा मागे होमबली बरोबर किंवा यज्ञासाठी 1/4 हिनभर तेलात मळलेल्या 1/10 एफा सपिटाचे अन्नार्पण करावे आणि 1/4 हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तयार करावे. पेयार्पण. So there you have the mention of the drink offering. 5व्या वचनामध्ये या ठिकाणी पेयार्पणाविषयी नमूद केलेलं आहे. Now there are different kinds of offerings over here. वेगवेगळ्या अर्पणाविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. In verse 3 you have the burnt offering. 3ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी होमबलीविषयी लिहिलेलं आहे. होमार्पणाविषयी लिहिलेलं आहे. And then you have the free will offering. मग स्वखुशीचं जे अर्पण आहे त्याविषयी देखील लिहिलेलं आहे. Then you have the grain offering or meal offering. मग धान्याचं अर्पण आम्ही पाहतो. And lastly you have the drink offering. आणि शेवटी पेयार्पण हे आपण पाहतो. Okay, so when you look at all of these offerings, all of them have some significance to the death and burial and resurrection of the Lord Jesus त्या Christ. सर्व अर्पणाकडे पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान याविषयी ते आम्हाला प्रगट करतं. Now, I already told you that carrying the cross means sacrifice and death. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ धारण करून चालणे म्हणजे मरणाला स्वीकारणे. Now, it is good to apply all of that to the Lord Jesus Christ. So, the Lord Jesus Christ died for me. The Lord Jesus Christ was the burnt offering. He is the free will offering. He is the meal offering, drink offering. The Lord Jesus Christ did all that for me. Very nice. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही केलेलं आहे. तो सर्व काही प्रकारची अर्पण आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला आहे. सर्व ठीक आहे. But the question comes to me and to you. परंतु प्रश्न तुम्हाला आणि मला असा आहे, Am I ready to be a burnt offering? मी होमार्पणासाठी तयार आहे का? Am I ready to freely offer my life for God? मी स्वखुशीने माझं जीवन प्रभूला समर्पित करण्यासाठी तयार आहे काय? And here, as Paul is saying, I am being already sacrificed as a drink offering. या ठिकाणी पाऊल काय म्हणतो? मी माझं पेयार्पण मी केलेलं आहे. Now, in Psalm 16, स्तोत्र 16 in Psalm 16, this drink offering is mentioned there, या ठिकाणी पेयार्पणाविषयी लिहिलेलं आहे. and verse 4, Psalm 16 verse 4 again. जे परमेश्वराला सोडून अन्य देवताची भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणार नाही. Okay, so there were blood offerings, drink offerings given to other gods. आणि या ठिकाणी दुसऱ्या देवांना
रक्तमय पेयार्पणे अर्पण करत असत. But here Paul is applying that kind of a blood drink offering to the Lord Jesus Christ. परंतु पाऊल या ठिकाणी जे हे पेयार्पण आहे प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण करत आहे. Now, I'm sorry if I'm getting a little graphic over here in explanation of the beheaded. आणि या ठिकाणी त्याचा आता वध होणार आहे याविषयी आपण स्पष्टीकरण पाहत आहोत. See, beheading means there's a lot of blood that is going to be shed. आणि आम्ही पाहतो की जेव्हा वध केला जातो, मुंडकं छाटलं जातं, त्यावेळेस पुष्कळ असं रक्त सांडलं जातं, पडलं जातं. Paul has offered himself as a burnt offering. पौलाने स्वतःचं अर्पण होमबली असं केलेलं आहे. He has freely followed the Lord Jesus Christ. स्वखुशीचं अर्पण म्हणजे तो स्वतः स्वखुशीने देवाला अनुसरून चाललेला आहे. And last in Numbers chapter 15 we read the last offering is the drink offering. आणि शेवटचं जे अर्पण आहे ते गणना याच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की ते पेयार्पण असं आहे. That means he's going to sacrifice his blood for the Lord Jesus Christ. आणि हे रक्तमय पेयार्पण जे आहे हे पौल प्रभू येशू ख्रिस्तासाठी अर्पण करणार आहे. Now that was the kind of life Paul is sacrificing. Is everything, even अशा his blood. प्रकारचं पौलाचं जीवन त्याच्या जीवनातील सर्व काही तो समर्पित केलेलं आम्ही पाहतो. Are we ready to do that? आणि अशा प्रकारचं आम्ही करणार आहोत काय? Are we ready to give our everything for the Lord Jesus आपल्या Christ? जवळ जे काही जे आहे ते सर्व काही त्याला देण्यासाठी आम्ही तयार आहोत काय? Or are we saying, no, this let it be for myself. Let आणि me हे enjoy these माझ्यासाठी things. असो, ते माझ्यासाठी असो, हे माझं आहे, हे मला ठेवायला पाहिजे. What did Paul have in the dungeon over there? आणि त्या तसल्या त्या खोलीमध्ये बंदिशाळेमध्ये पौलाकडे काय होतं बरं? Nothing. कायच नव्हतं. What he had was his own body and his blood within him, and even that he is ready to आणि sacrifice. त्याच्याजवळ काय त्याचं शरीर, त्याचं जीवन आणि त्याचं रक्त ते देखील तो समर्पित करण्यास तयार आहे. And till the last, till the end, Paul was faithful. आणि शेवटपर्यंत पौलाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की तो विश्वासू असा होता. And we know Paul was only following the example of our Lord and Savior Jesus Christ. पौल कुणाचं बरं उदाहरण तो अनुसरत होता? प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण तो अनुसरत होता. And Jesus Christ is the supreme example. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे सर्व काही सर्वश्रेष्ठ असं कित्ता उदाहरण आमच्या समोर आहे. And then Paul is trying to be following the Lord Jesus Christ's example. आणि पौल काय करत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अर्पणाचं जे उदाहरण आहे, कित्ता आहे, तो एक अनुसरण्याचा तो प्रयत्न करत आहे. We also should be following in Paul's footsteps and trying to imitate the Lord Jesus Christ. पौलासारखं आम्ही देखील अनुसरलं पाहिजे, जेणेकरून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायी आणि त्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. The Lord will give us strength to do that. आणि हे करण्यासाठी प्रभू आम्हाला सामर्थ्य शक्ती देईल. May the Lord's name be glorified. त्याचं नाव उंचावलं जावं. Thank you.